आपण एक बाउलभर पीठ घेतले, बेसन पीठ चाळून घेतले इथे. तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय आणि आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचंय. या पिठात आपल्याला काहीच न टाकता ते पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे पीठ आपल्याला 5 मिनिटं असं एकसारखं फेटून घ्यायचंय. आता या पिठाचा कलर बघा कसा आहे आणि फेटल्यानंतर मी तुम्हाला कलर दाखवते कसा होणार तो. आता आपण 5 मिनिटं चांगलं असं फेटून घेऊया. इथे आपले पीठ फेटून झाले. या पिठात आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ काहीच टाकलेलं नाही. या पद्धतीनं आपल्याला पीठ फेटून घ्यायचंय. इथं आपलं पीठ फेटून झाले. आता इथं आपण गोल भजी बनवणार आहे म्हणून मी असा थोडासा चौकोनी कांदा कापून घेतलाय. तो कांदा टाकून घेऊया. मिरची तुमच्या चवीनुसार मिरची घ्या. थोडीशी कोथिंबीर, पण थोडासा हिंग टाकणार आहे. हिंग टाकला की चव छान येते भजीला. आणि तो ओवा घेतलाय आपण, थोडासा चोळून टाकूया. चवीनुसार मीठ आणि आपण मिक्स करून घेऊ. इथं आपलं मिक्स करून झालंय. आपलं पीठ तयार आहे. त्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. तापलेलं तेल टाकणार थोडंसं. आपण सोडा नाही टाकला ना तर हे तेल आपलं सोड्याचं काम करणार. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण भजी करून घेऊ. तेल तापले, आपण गॅस मिडियम केलाय आणि त्यामध्ये आपण भजी सोडून घेऊया. पण गोल भजी करणार त्यामुळे गोल सोडणार आहे. अगदी हॉटेलसारखी भजी होतात ही. फक्त पीठ फेटायला आपल्याला थोडासा वेळ लागतो. एकदा हे पीठ असं तयार केलं ना की त्यामध्ये बटाटा भजी, कांदा भजी, तुम्हाला पाहिजे ती कुठचीही तुम्ही भजी बनवू शकता. आणि भजी मिडियम गॅसवर तळून घ्यायची, फास्ट गॅसवर नाही तळायची. छान फुगल्यात आपली भजी. अगदी सोडा नाही टाकला ना तरी टम फुगल्यात आणि जाळीदार झाल्यात छान. वास पण छान होतो. इथे भजी आपली तयार झाल्या. आपण काढून घेऊया. कलर बघा किती छान आले आपल्या भजींना.